लोक घेऊन बोलत घेतो तुम्ही या ठिकाणी पाहत असाल उपोषण करतेले नारळ पाणी देऊन त्याचा आता उपोषण सोडण्यात आलं. पावर आली बारीक बारीक झालं, एवढं मोठं चांगला पोरग जवान पोरग होतं, पण सध्या तो उपोषणानं एकदम बारीक चिरीक झालाय. उचलण्यात आलो आहे. हो का कसा झाला, एकदम धुतली बाकायच झाला. बरं नीरज अर्बन कोऑपरेटिव्ह निधी बँकनं कशा कशा लोकांची फसवणूक केली त्याचं उदाहरण मा पुढे आहे. तुमचं आडनाव काय काका? सोनार. सुधाकर मोतीरामजी सोनार हे शिरसगावचे माणसं. अरे बा काकाले चालेले चालता येत नाही. हे वाकर 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 लाकडाचं बाय खुळखुळ खुळखुळ हलते, त्याला पुरे पाय नाही आहेत. असे पैसा जमा केला आणि तो बँकेत टाकला की आपल्याला भविष्यात आधार येईल. असे माझ्यासोबत एक म्हणजे ज्या माणसाची फसवणूक झाली असे सोनार काका. काका तुमचं पूर्ण नाव सांगा, ते तुमची हालत कशी काय झाली, किती रुपयाने तुम्हाला चुना लागला? माझं नाव आहे सुधाकर मोतीरामजी सोनार आणि मी किराण्याचा व्यवसाय करायचा. पूर्वी ते पैसे जुळवले आणि सायकल वरून पडून माझा बॉल गेला, ऑपरेशन फेल झालं. त्यामुळं मी काही मिळकत करू शकत नाही. तर या पैसे म्हणून या सावरकर नावाचा आदित्य बाळासाहेब सावरकर ब्राह्मणवाड्याचा मॅनेजर, हा करसगावच्या बँकेत मॅनेजर होता. हा 2-2, 4-4दा मिळाला. आप्पा तुमचे पैसे टाका, मी तुम्हाला व्याज देतो. अशी फसवणूक तोतरगिरी केली त्यानं. मला विश्वासात घेऊन माझे पैसे हडपले आणि त्याला मी म्हटलं आता बंद झाली तर तो म्हणाला मी तुमचे पैसे पाठवले. आता माझी नोकरी गेली, आता मी कुठचे घरातून देऊ काय? मग आता सांगा. आधी त्यानं 4-4दा भेटून मला म्हणायचा टाका टाका पैसे, टाका टाका, आणि विश्वास दिला करून विश्वासात घेऊन माझी फसवणूक झाली. मला एक सांगा, तुमचे किती रुपये होते तुम्ही बँकेत टाकले, तुम्हाला व्याजदर काय सांगितला होता? मला व्याजदर सांगितला होता माझे, म्हणजे आता तुम्हाला मी दाखवलं ना 1.5 लाखाचं बजेट. 1,25,000 टाकले तुम्ही? हा, ते सेविंगचे सर्व 1,45,000. हा 1,45,000 माझं गुंतवणूक झाली तिथे. आणि आता बँक बंद झाल्यामुळं आता मी असहाय्य झालो, मला काही सहाय्य राहिलं नाही आणि पोट कसं भरू विचारात पडलो काय. आणि औषध पाणी माझ्या पायाचा त्रास चालू राहते, डॉक्टरी काय कोणी माझा सांभाळ करणारा नाही. मला कोणीच नाही, एकटाच राहतो. लग्न झालं होतं ते एक झालं, एकटाच लग्न होऊन ते फाट झाला होता आणि मी एकटाच राहतो आणि एकटाच आपला उदरनिर्वाह करतो. काही खाऊन आपला भागवतो जीवन. हे पहा, या माणसाले पाहिलं लोक तर मला लय भेटले आज लोक. त्या साऱ्या लोकांच्या मी प्रतिक्रिया घ्यायचा प्रयत्न केला, पण या माणसाची मला प्रतिक्रिया घ्या वाटली. अरे वाकरले वेल्डिंग ने काळी लावलेला आहे. हे बाई काळी आहे भाषेची, म्हणजे भाषा काळीले बांधतात, साऱ्यालेच माहिती आहे किडीले बांधतात. त्या भाषाची काळी येणं त्याच्या वाकरले लावून यायचं जीवन जगणं चालू होतं. या माणसाचे 1,25,000 रुपये त्यानं जे जमा केले होते, तर असे 1,45,000 रुपये त्याचे त्या ठिकाणी जमा झाले. असे सोनार आहेत शिरसगाव कसब्याच्या, सध्या करसगावात राहतात. अशा लोकांचा सराफ घेऊन राहिले हे बँकेचे प्रतिनिधी. अरे इतके चिकन चोपडे बोलले, म्हणते की तुम्ही पैसे टाका, चांद्या शिक्का देतो, पैसे टाका, सोन्या शिक्का देतो. हा शिक्क्याच्या लालचीनं येईल आर्थिक भुक्का मारलाय. आता सध्या या ठिकाणी आमदार प्रवीण ताळे, एसडीओ बळवंत अरकराव, याशिवायचे ठाणेदार जे आहेत ते सारे जण आता उपोषण करत्यावर चर्चा करून आले. ह्या चर्चेतून काय निघते काय माहित, पण अशा लोकांची फसवणूक करून या लोकांना जर पैसा खाल्ला असेल तर खरं सांगा याच्या तुम्ही अवश्य हात पाहू शकताय. त्याला कोळा आहे तर त्याच्या अंगात चिळे पडतील चिळे. अशा गरीब लोकांचा सराफ देणं बरोबर नाही, त्याला कोणीच नाही आहे. आणि असे पैसे मी बातमी प्रत्येक या उपोषणाच्या सुरुवातीपासून मी सारं उत्थापन करून आलो, पण असे लोक याची फसवणूक झालेले लोक तुम्ही आज सारे पाहून राहिले. पहा, येऊ तुटते असे लोक पाहून.
तर माझ्यासोबत अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण भाऊ आहेत. प्रवीण भाऊ, काय राजे हो, एवढी फसवणूक? नाही बँकेचं रजिस्ट्रेशन, नाही काही आरबीआयचं त्याला सर्टिफिकेट, लाखो रुपये आपल्या गावातून आणि पुऱ्या एकूण कोट्यवधी रुपयाचा तितंबा केला म्हटलं. अशात राजे उभ्या उभ्या चुना लावासारखीच गोष्ट झाली आता. हो, तर असं आहे की दिशाभूल करून आरबीआयचं सर्टिफिकेट आपणही चुकतो. आरबीआयचं सर्टिफिकेट आहे का, आरबीआयची परमिशन आहे का पत्र संस्थेला, ते सुद्धा पाहणे गरजेचं आहे. कारण आजकाल झटपट श्रीमंत व्हायचा लोकांना, मग कोणाचा जीव घेऊन करायचं की कोणाच्या जीवाशी खेळून करायचं, हे त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. कोणाचा संसार उद्ध्वस्त करून माझा संसार कसा चांगला होईल या पद्धतीनं अशा प्रकारचे लोकांची भावना झालेली आहे. आणि अधिकारी समाविष्ट आहे असं मला वाटतं त्याच्यात. कारण ते फरारीत आहे किंवा जो त्याचा मुखिया आहे तो तर या दृष्टीनं त्यानं हे पतसंस्था स्थापन केलेली आहे. परंतु लोकांना वेगवेगळे प्रलोभन देऊन दिशाभूल करून त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. आणि आज एजंट जे आहे आपले डेली कलेक्शनवाले, त्यांची सुद्धा फसवणूक झालेली आहे. त्यांनी आपापल्या नातेवाईकांकडे कोणाकडे अशी गुहार लावून किंवा विनंती करून ती रक्कम याच्यात खात्यात जमा केलेली आहे, वडली गेलेली आहे. आज त्यांच्यासाठी त्याच्यातलाच एक डेली कलेक्शनवाला व्यक्ती सुनील सेंगर म्हणून उपोषणाला बसलेला होता. आणि या उपोषणाला जरा वेगळं वळण येण्याची शक्यता जास्त होती. आज तुम्ही आता मी अर्धा पाऊण घंटा जरा बसले होते, तर कोणत्या प्रकारचे आदेश दिले, कोणत्या प्रकारची चर्चा करून वरिष्ठाकडे या सदर प्रकरणाबद्दल कोणत्या प्रकारचे तुम्ही आता कारवाई सांगितली बा? त्यांचं असं म्हणणं होतं, मी त्यांच्याशी उपोषणाला बसण्याच्या आधीपासूनच संपर्कात होतो, तुम्ही विचारू शकता त्यांना. आणि मी आमचे मेहत्रे साहेब आहेत त्यांच्याशी पण संपर्कात होतो. परंतु एक FIR झालेला असताना या संदर्भात त्याच्यात दुसरा FIR म्हणजे अशी 266 लोकांची फसवणूक झालेली आहे. तर याचं जाळं आर्मी पर्यंत आहे. म्हणून 266 लोकांची FIR नोंदवता येणार नाही. परंतु याच्यातच फिर्यादी म्हणून समावेश करण्यात यावा. आणि ती आज मागणी पूर्ण झाली आणि त्यांना लेखी पण तसं आश्वासन दिलेलं आहे. आणि त्या पद्धतीचं त्याप्रमाणे उपोषण सोडवलेलं आहे. उपोषण करते सुशील रघुवंशी गेल्या 3 दिवसापासून मी त्याच्या संपर्कात होतो. हे काही कोणा वैयक्तिक स्वार्थासाठीचं उपोषण नव्हतं. एक माणसं दाखवले नाही त्या पाठीमागल्या दोऱ्यावर बसल्यात. म्हणजे हे असे लोक आहेत, अशा लोकांचे लाखो रुपये या जे निर्मल बँक आहे त्या बँकेनं ढापल्यात. नीरज त्या मायबीन मला सुचत नाही नाव आहे ते नीरज आधीचं म्हटलं. तर गोष्ट अशी आहे की आपले कामानं बा पैसे गुत्याच्या आधी जरा विचार करायला पाहिजे. एखाद्याने माझ्यासारखे 500-1000 रुपये मागले तुम्ही लवकर देत नाही आणि तिकडे 10% आणि 12% लालूच पडले, ज्यानं लोकांना लाखो रुपये टाकले. याला म्हणतात केसानं गळा कापणं. जिथपर्यंत आपल्यासारखे गधे लोक जीवन जगतात तिथपर्यंत हे डोसक्यानं हुशार लोक त्याची चांगली मालमत्ता जमवतात. त्याच्यानं या प्रकरणातून काहीतरी बोध घ्या. अशा ज्या टापऱ्या टुपऱ्या बँक आहेत ना याच्या नांदी लागू नका भाऊ. 5-7-60% आपल्या राष्ट्रीयकृत बँकेत पैसे टाका, व्याजदर कमी भेटते पण आपला पैसा सिक्युअर आहे. बातमी जशी आहे तशी गावरान नाही. काहीतरी या बातमीतून नक्की बोध घ्या. वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,